नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. सगळ्यात अगोदर उशीर न लावता जी माहिती आहे ती सविस्तरपणे तुम्हाला सांगतोय. 16 तारखेला इतर बहुजन कल्याण संचालनालय यांच्या सचिवाच्या मार्फत एक 16 तारखेला व्हीसी झालेली. त्या व्हीसी मध्ये जे काही सिव्हिल अपील जी काही 1385/2025 1 सप्टेंबर या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल होता की सगळ्या आस्थापनाला राज्यातील देशातील सगळ्या आस्थापनाच्या जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतामध्ये व्यावसायिक पात्रतासह शैक्षणिक पात्रतेमध्ये टीईटी पास करणं बंधनकारक होतं आणि 5 वर्ष ज्यांची सर्व्हिस राहिलेली होती अशा शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि 2 वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं बंधनकारक असल्याचा न्यायनिवाडा त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील तमाम जी काही अभियोग्यताधारक आहे त्या अभियोग्यताधारकांना सुद्धा आपल्या निवेदनाच्या माध्यमातून सगळ्या जिल्हा परिषदच्या आस्थापनाला त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळं ते बंधनकारकही होतं, पण बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केलेला होता. ठीक आहे, ती बाब वेगळी आणि त्यावर निर्णयावर रिव्ह्यू पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. आता याची कार्यवाही सुरू करत असताना इतर बहुजन मागासवर्गीय कल्याण जे आहे त्यांच्याकडनं काल 17 तारखेला 16 तारखेला जी काही व्हीसी झाली त्यानंतर 17 तारखेला व्हीसीच्या माध्यमातून एक पत्रक मंत्रालय स्तरातून निर्गमित झालेलं आहे. सगळ्या आश्रमशाळेतील शिक्षकांना आता टीईटी पास करणं बंधनकारक आहे. व्यावसायिक पात्रतेसह ही शैक्षणिक पात्रता म्हणून टीईटी पास करणं आता बंधनकारक आहे. पुढील 2 वर्षामध्ये जे नियम आहेत तेच नियम इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर केवळ आरटी ज्या ज्या शाळेला लागू आहे त्या सगळ्या शाळेतील शिक्षकांना ही टीईटी पास करणं आता बंधनकारक असल्या कारणानं कुठलीही परिस्थितीमध्ये आता याच्यातून पळवाटा जे आहेत ते नसतीलच, तरी पण रिव्ह्यू पिटिशन आहे त्याचा जो काही निकाल येईल तो ठीक आहे, मान्यच असणार आहे सगळ्यांना आणि हा निकाल आलाय तो पण मान्यच असणार आहे कारण रिव्ह्यू पिटिशन करणे हा सुद्धा व्यक्तीचा तो एक संवैधानिक अधिकार आहे आणि जे काही कायदेशीर आहे ते पडताळणी करण्याचं काम जे काही आहे ते सन्माननीय सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी करेल, सन्माननीय न्यायाधीश त्या ठिकाणी करतील. त्यानंतर अल्पसंख्याक शाळा जी आहे ती आरटी ऍक्ट नुसार येत नाही, त्यांचा वेगळा संवैधानिक दर्जा आहे. त्यामुळं त्याचा जो काही आरटी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याकच्या शाळा मोडत नाहीत. पण याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हे राज्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यांनी सुद्धा त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या बाबतीत पूर्वी सुतोवाच दिलेला होता आणि आयोगांना सुद्धा सुनावणी सुद्धा केलेली आणि आयोगांना तसे निर्देश सुद्धा दिलेले होते की याच्यावर व्यवस्थितरित्या कार्यवाही करा आणि कुठलाही भ्रष्टाचार जो आहे तो याच्यातून आपण खपून घेतला जाणार नाही. आणि याच नुसार अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारलाल खान साहेब जे काही आहेत त्यांनी सुद्धा प्यारलाल पटेल यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सुतोवाच केला आणि तशी कार्यवाही त्या ठिकाणी केलेली होती. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जे आहे शिक्षण क्षेत्रातला अल्पसंख्याक शाळेवर आहे. एका शिक्षकाला कमीत कमी 30-35 लाख रुपये घेतल्याशिवाय त्या ठिकाणी शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या संस्था चालकाकडनं आणि या शिक्षकांना काही येत नव्हतं असा निर्देश सुतोवाच किंवा अशी माहिती स्वतः अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारलाल साहेब यांनी दिलेले आहेत. आणि या धर्तीवर लवकरच आणि रिट पीरियड जी काही सिव्हिल अपील होती सिव्हिल अपील 1385 त्याच्यामध्ये सुद्धा त्या जी काही अल्पसंख्याक शाळेला टीईटी लागू करण्याच्या संदर्भात त्यांनी निर्णय घ्यावा असं त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशामध्ये सांगितलेलं असल्या कारणानं भविष्यामध्ये शैक्षणिक दर्जा ढासळू नये आणि चाललेली ही काही भ्रष्टाचार आहे, हे जे काही बोगसपणा आहे, बोगस शिक्षकांची भरती आहे अल्पसंख्याक मायनॉरिटी शाळेवर, त्याला रोखण्यासाठी आता स्वतः अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारलाल साहेब यांनी पुढाकार घेतल्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी दिसून येते आणि लवकरच या ठिकाणी सुद्धा टीईटी बंधनकारक होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात काय तर येणाऱ्या काळामध्ये आरटी ऍक्ट लागू असलेल्या शाळेला तर टीईटी बंधनकारक असेलच, तर लागू नसलेल्या सुद्धा शाळेला आता टीईटी बंधनकारक असणार आहे. त्यामुळे याच्यातून कोणालाही सूट मिळणार नाही. ही बाब तेवढंच प्रखरपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि दुसऱ्या बाजूला आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करतोय आणि त्यामध्ये आपल्याला सध्याला जरी यश येत नसलं, बऱ्याच लोकांच्या मागण्या आहेत की रजिस्ट्रेशन लवकर झालं पाहिजे, पण रजिस्ट्रेशन लवकर होणारच नाही. का होणार नाही? तर या आशयाच्या अनेक तांत्रिक अडचणी खूप मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये आहेत. आता कालच मी स्वतः अधिकारी वर्गांना विचारणा केली, तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अजून त्याचा निकालच आला नाही. कारण परीक्षा परिषदेच्या अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत निकालाच्या, त्या पडताळणी झालेली नाही आणि तो निकाल त्यांच्याकडे आलेला नाही. आणि हे प्रोसेस रन करत असताना काही सूचना येणं अपेक्षित असतात, काही निर्देश येणं अपेक्षित असतात, काही रोडमॅप जो आहे, काही जी आर जी आहेत नियमामध्ये बदललेले, ते येणं अपेक्षित आहे आणि ते खूप लवकर येणार असल्या कारणानं ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन होणार नाही, हे तेवढंच निखळ सत्य आहे. सोबतच जी काही पवित्र पोर्टल रन करणारी यंत्रणा आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्याचे टेंडर्स वगैरे डिसेंबरमध्ये संपणार आहेत. त्यामुळे त्यांना नव्यानं अजून त्याची निविदा जी आहे ते करावी लागणार आहे. तलिस्मा कंपनी जी आहे, तर त्यांचं निविदा करण्याचं काम सोपं नसते. त्याला किमान 1-2 कोटी रुपयाचा तो व्यवहार असतो. त्याला विशेष कॅबिनेट घ्यावी लागते किंवा अशी मंजुरी सुद्धा घ्यावी लागणार आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशन हे फार महत्वाची गोष्ट नाहीये. नक्कीच निकाल लागलाय, परीक्षा झाली तर शिक्षकांची भरती करण्यासाठीच झालेली आहे. शिक्षकांची भरती करणार आहेत तर रजिस्ट्रेशन नक्की होणारच आहे. त्यामुळं एवढी काही होरपळून जाण्याची गरज नाही आणि आपली ऊर्जा जी आहे ते रजिस्ट्रेशन करण्याच्या पाठीमागं घालावं असं माझी इच्छा नाहीये. कारण माझं टार्गेट जे आहे टू डिजिट जे काही नंबर्स आहेत, मार्क्स, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी नोकरी लागावी, जॉब मिळावा, या हेतूनं आपलं काम सुरू आहे, पाठपुरावा सुरू आहे. आणि आपलं जे काही लक्ष आहे त्याच्यापासून दूर जाऊ नये आणि जे टार्गेट आहे त्याच्यापासून आपण दूर जाऊ नये आणि आपली शक्ती जी आहे ती इतर कारणामध्ये वायाला जाऊ नये, या कारणाने मी पूर्ण महाराष्ट्रामधील, पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. काल याचाच भाग म्हणून आपण शिक्षण उपसंचालक लातूर या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा केली आणि बाजगिरे सरांच्या विजयी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर जमलेल्या तमाम अभियोग्यताधारकांना तासभर त्या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, त्यावर उपाय शोधलं, त्यांना उपायही सांगितलं आणि भविष्यामध्ये आपली जी काही रणनीती आहे ते सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं आपला अजेंडा, आपलं काम आणि आपण करीत असलेला पाठपुरावा अतिशय उत्तम असून योग्य दिशेनं आपण वाटचाल करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त पदं आणण्यासाठी आपण कायम योग्य दिशेनं काम करत आहोत आणि योग्य दिशेनं काम करत असल्यामुळे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. कारण गेल्या वेळेस सेकंड टेटमध्ये आपण 55,000 शिक्षक भरतीचं टार्गेट ठेवलं होतं आणि जवळजवळ ते 35,000 पर्यंत भरती प्रक्रिया झालेली आहे. आणि आता 75,000चं जे काही टार्गेट ठेवलंय, नक्कीच याला पण तशाच पद्धतीनं 70-80% प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिक्षक भरती होताना दिसून येणार आहे. केवळ कधी होणार आहे? तर आपण जो काही टास्क दिलाय, आपण जे काही दिशा दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर सहभाग घेतला तर ते होणार आहे. अथवा उगाच अंदाज लावून अर्थ नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, जो जो आपण टास्क देतो त्या टास्कनुसार तुम्ही काम करावं आणि नक्कीच तसं काम केल्याच्या नंतर, कार्यवाही केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी तशी जी काही आपण ध्येय धोरणं ठरलेली आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्णतः त्या ठिकाणी उतरल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि आपली टीम पूर्ण विदर्भामध्ये, भंडारा असो, चंद्रपूर असो, गोंदिया असो, सगळीकडे त्या ठिकाणी, नागपूरमध्ये असो काम करते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात, सोलापूर असो, सांगली असो, सातारा असो, व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी काम करते, योग्य तो पाठपुरावा करते. मराठवाड्यामध्ये जालना असो, संभाजीनगर असो, परभणी असो, हिंगोली असो, बीड असो, हिंगोली, सगळीकडे, नांदेड असो, लातूर असो, सगळीकडे योग्यरित्या काम करते. त्यामुळं या पाठपुराव्याचा तुम्ही सहभागी व्हा आणि आपण दिलेला टास्क जो आहे तो कम्प्लीट करत चला वेळोवेळी. येणाऱ्या काळामध्ये खूप लवकर पुढची दिशा जी आहे, मग ते रजिस्ट्रेशनला घेऊन असो किंवा मग शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त पदाला घेऊन असो, जास्तीत जास्त जागा येण्यासाठी समूह शाळा रद्द करणे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय तर मग EWDIS प्रणालीमध्ये कंत्राट शिक्षक आहेत किंवा मग समूह शाळा कायम चिन्ह त्या ठिकाणी रद्द करणे, हे किंवा मग 1.1 पद 1 भरती प्रक्रिया, या संदर्भामध्ये जी काही नियमावली घालून दिली जाणार आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची थर्ड टेटमध्ये, तर या संदर्भातली योग्य तो पाठपुरावा, भविष्यामध्ये होत असलेली आपली शिक्षण मंत्री महोदय यांच्यासोबतची मीटिंग किंवा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबतची मीटिंग आणि आश्रम शाळेच्या बरोबरच समाज कल्याणच्या शाळेच्या जागा ज्या काही पवित्र पोर्टलला यायच्या त्यासाठी सुरू असलेली आपली पाठपुरावा. आणि लवकरच मी राज्यभर मोहीम, त्याचाच भाग म्हणून काल लातूर जिल्हा परिषदला गेलोय, पूर्ण राज्यभर मोहीम कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा जो काय तो लवकरच तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे आणि एक हाक दिली जाणार आहे. त्या हाकेला तुम्हाला होकार देऊन त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच सांगतोय तुम्हाला, आपण योग्य दिशेने जातोय. केवळ तुमचा विश्वास, तुमची साथ अपेक्षित आहे. नक्कीच हा आपण लढा लढूया आणि जिंकूया, एवढंच सांगतोय. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स करा
आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. आणि आपल्याशी जुळून राहण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला आणि आपलं संदीप कांबळे ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सगळी लिंक असेल, कमेंट्स बॉक्समध्ये पहिली लिंक असेल, पिन केलेली असेल, त्या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय. ऍडव्हान्स मध्ये आपल्या सगळ्यांना जी काही शुभ दिवाळीचा महोत्सव सुरू आहे, या दिवाळीच्या खूप खूप संदीप कांबळे ऑफिशियल या परिवाराकडनं तुम्हाला सदिच्छा. आपला अंधकार जो आहे दिवाळीच्या दीपानुसार जे काही आपल्या आयुष्यात प्रकाश येणार आहे तो येत राहावं आणि आपल्या आयुष्यातला अंधकार कायमचा नष्ट व्हावा ही सदिच्छा. या दिवाळीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय.